नमस्कार. आज आपण एम्पायर नेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आपण निखिल मानकर साहेबांच्या शेतात आलो आणि निखिल मानकर साहेबांना आपण 19 मार्च 2025 रोजी काही प्रोडक्ट फवारणीला दिले होते. त्या प्रोडक्टमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांना दिलं होतं पाण्यात टाकण्यासाठी ॲक्टिवेटर आणि त्यासोबतच दिलं होतं आपण शेविटॉल आणि बूस्टर्स असे 3 प्रोडक्ट एकत्र देऊन आपण त्यांना फवारणीसाठी दिलं होतं. त्याचा अगोदरचा जो व्हिडिओ आहे, बिफोर व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे. आज आपण आफ्टरचा व्हिडिओ बघणार आहोत की 3 दिवसानंतर त्या प्रोडक्टचं काय रिझल्ट आहे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे पीक बघणार आहोत ते पीक आहे कांद्याचं. पण कांद्याच्या बाजूला जे आपण कोथिंबिरीचं पीक घेतलं होतं, तर कांद्याचं पीक घेत असताना कांद्यामध्ये आपण तणनाशक वापरलं होतं कचरा मारण्याकरता. तर ते तणनाशक चुकून कोथिंबिरीच्या झाडावरती उडलं आणि कोथिंबिरीचं झाड आपण इथं बघू शकतो की कशा पद्धतीने भाजलं. तर त्या बेरीवरती आपण आपलं शेविटॉल, बूस्टर आणि ॲक्टिवेटर तिन्ही एकत्र केलेला जो पंप आपण फवारणीसाठी दिला होता टमाट्यावरती, तोच पंपाची फवारणी आपण कोथिंबीरवरती घेऊन बघितली. तर काय आहे त्याचे रिझल्ट ते आपण आता इथे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की ज्या ठिकाणी आपण मारलं होतं ते आणि ज्या ठिकाणी आपण मारलं नाही, तर इथं बघू शकतो आपण हे कोथिंबीरीचं झाड आहे ज्या ठिकाणी पूर्ण तणनाशकाचा प्रादुर्भाव झाला होता आणि भाजल्यासारखं झालं होतं. त्यानंतर आपण फरकात्मक जेव्हा फवारणी केली, तर हे फवारणी केल्यानंतर आपल्याला दिसतं इथे की कोथिंबीरीचं झाड ऑलमोस्ट हे हिरवंकंच आलेलं आहे आणि बूस्टर टाकल्यामुळं आपण इकडे बघू शकतो थोडंसं रिफ्लेक्शन होत आहे. हां, हे बघा, बूस्टर टाकल्यानंतर आपल्याला ते जाणवतं आहे की कोथिंबीरचं संपूर्ण झाड हे हिरवंकंच आलं आहे आणि हिरवंकंचासोबतच त्यांनी फुलोरा पण काढलेला आहे. ते बघू शकतो आपण.